लय दिवस झालं जुनी स्कूटी धुतली नव्हती. गाडी म्हणली, मालक लाज वाटू द्या, जरा आंघोळ घालून आणा. गाडीला एकदम प्रेशरनं आंघोळ घालणार आहे, त्यासाठी मी आलोय विशू बाबा या दुकानात. स्कूटी आंघोळ करत होती तवर मला म्हणली, मालक मला गरम पाणी पाहिजे. मी म्हणलं शटाप. आपलं पण सगळं काम करून झालेलं म्हणून मी घरी निघालो. आपल्याला दुसरी पण काम आहेत. घरी जातच होतो तोवर मामाचं दोस्त दिसलं. त्यांचं नाव आहे गणेश. ह्यांना मी गणेश मामा म्हणतो. ती पण आज लय चिकनी दिसत होती. मी पण तिला घरी आणली आणि गप पार्किंगला लावली. मला पण कॅम्प्युटरच्या तासाला जायचं होतं, त्यामुळे मेकअप केला आणि क्लासला परत निघालो. मित्रांनो, मी सारथीचा क्लास लावला साई पूजामध्ये. तुम्ही लावणार असाल तर नक्की सांगा. क्लास करताना कॅम्प्युटरला शायनिंग मारत होतं. मी पण चष्मा घालून शायनिंग मारली. क्लासवरनं जाताना आज लईच वेळ झाला. संध्याकाळची वेळ झालेली म्हणून घरी लवकर गेलो. टीव्हीवर पोगो चॅनेल बघत होतो तवर घरच्यांनी सांगितलं हॉटेलमध्ये जा आणि पार्सल घेऊन ये. घरच्यांचा हुकूम सरा खोबर. पार्सल आणायला मी आलोय आस्वाद हॉटेलमध्ये. बिल करून झालं. आज कळलं की अकाउंटवर जेवढं पैसे होतं तेवढं सगळं संपून टाकल्यात. मला पण घरी जाताना सँडविचची चव सुटली म्हणून मी पण चॉकलेट बाईट मध्येच थांबलो. दोस्तांना मी सँडविच घेतलं आणि गपगुमान दाबून खाल्लं. सगळं काम करून झालेलं म्हणून म्हणलं आता घरी जाऊया आणि गपगुमान पार्सल देऊया. रोज सारखा आजचा दिवस पण वाया घालवला आणि गपगुमान घरी परत आलो. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. धन्यवाद.